नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अन्नपूर्णा आजीने ते लेटर बघितलेलं असतं. त्यामध्ये काही एक फरक नसतो. एकाच माणसाने लिहिलेली असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात, कामिनी डोळे आहेत का? असतील तर बघ जरा. नाही गो बहिणी, 4-5 वेळेला बघितलं मी, खरंच ते वेगवेगळंच होतं. अन्नपूर्णा आजी म्हणतात, ये समोर आणि बघ जरा कामिनी. अन्नपूर्णा आजी आता चिडलेले असतात. कामिनी हे काय चालवलंय नाटक? कामिनी आणि रागिनी बेडरूम मध्ये बोलत असतात तेव्हा ते साधनानी म्हणजे आपल्या गौरीने ऐकलेलं असतं. रागिणी कामिनीला म्हणत असते, दुसऱ्यांच्या घरात येऊन राहणं मला फार असं उघडल्यासारखं होतं, पण काय आता मजबुरी म्हणून राहतोय आपण. तिचं भांडं फोडायचंय ना म्हणून सगळं काही सहन करते, नाही तर मी अजिबात राहिली नसती बघ. कामिनी म्हणते, माहितीये मला कमळीचं भांडं फोडायचंय म्हणूनच आलो ना, नाही तर माझी काही वेगळी थोडी अवस्था आहे. तुझी आणि माझी एकच अवस्था. थोडा वेळ सहन करू ग, एकदा भांडं फोडलं की मग निघून जाऊ की. तोपर्यंत सहन कर प्लीज. हो गाई, करतीये तोपर्यंत सहन. दुसऱ्यांच्या घरात थोडंसं होतं ग असह्य, आपलं घर ते आपलं घर. थोडे पेशन्स ठेवायचे, सगळं काही ठीक होतं बघ. हो बाई आई हो. कामिनी रागिनीला विचारते, पत्र नीट ठेवली ना बाई? त्याच्यावर सगळं डिपेंड आहे आपला कार्यक्रम. हो गाई, अगदी व्यवस्थित ठेवलीये. मागेल ना तेव्हा लगेच द्यायची ती पत्र. हो मॅडम, सगळी ठेवलीये व्यवस्थित. पत्र माझ्या बॅग मध्ये व्यवस्थित आहे. तू तुझ्या पत्रांची अस्त्र व्यवस्थित चालव. आणि रागिनीने कामिनीला घट्ट अशी मिठी मारलेली असते. सगळं काही गौरीने ऐकलेलं असतं आणि गौरी आता कमळीवर कधीच काही येऊ देणार नाही संकट. दोघींनी मस्तपैकी इकडे तोंड करून गप्पा मारत असतात. बरोबर त्यांच्या मागे गौरी आलेली असते आणि त्या पर्समधून पत्र काढण्याचा प्रयत्न करते. ते काय आहे ना, ते पत्र बाहेर निघणार रात्री होळीच्या वेळेला, मग धमाका बघ. सगळ्यांसमोर पचका होणार त्या कमळीचा, बघतच राहा. रागिनी आणि कामिनी हसत असतात. कामिनी म्हणते, सगळ्यांच्या समोर कमळीच्या नावाने बोंबा मारल्या ना तर कामिनी नाव सांगणार नाही रागिनी. दुसरं आपलं काम करणार आहे. डोंट वरी, आता आपला प्लॅन काय फसणार नाहीये बघ. आई तू बस बरं, मी जरा फ्रेश होऊन येते. आता फ्रेश व्हायला गेलेली असते रागिनी आणि कामिनी मस्तपैकी तिथेच बसलेली असते. गौरीने ज्यूसचे ग्लास ते ठेवलेले असतात आणि ते लेटर्स तिथून घेऊन बाहेर पळालेली असते. येऊन बघत असते त्याच्यात काय नेमकी. आता ती बरोबर परत व्यवस्थित लिहायला लागलेली असते. त्या पत्रांच्या जीवावर माझ्या कमळीचं सगळं काही पितळ उघडं पाडणार आहे. त्या माझ्या कमळीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघल्या दोघी मायली की, आणि मी बरं होऊ देईल. दोघी मोठा गोंधळ घालण्यासाठी आल्या. ते काय सहज आलेले नाहीये. आत्ता कुठे लक्षात येते माझ्या गौरीच्या, सगळं काही लक्षात आलेलं असतं. त्यांना लिहिली ती पहिली पत्र असतात, ती सुद्धा गौरी बघते आणि आता सगळे काही दिवस तिला आठवायला लागलेले असतात. पत्र आता राजांनी दाखवलं होतं, गौरीने मला लिहिलंय ते आता एकदा वाचून घेते गौरी. गौरी म्हणते, हे तर माझं अक्षर नाही, मग हे कोणी लिहिलं? पत्रातलं अक्षर माझं आणि मग हे माझं नाहीये, म्हणजे हे कदाचित राजांनी सुद्धा लिहिलं असेल यांना खोटं सांगण्यासाठी. तर सगळं काही गौरीच्या लक्षात आलेलं असतं की कमळी महाजनांची नात नाही हे सिद्ध करण्यासाठी दोघी मायली की झटापट करताय आणि त्यासाठी हे पत्र गोळा करून आणलेत त्यांनी. पुरावा म्हणून वापर करणाऱ्या पत्रांचा आता मात्र गौरीच्या सगळंच काही लक्षात आलेलं असतं. आता पटापट त्या पत्रात जसं लिहिलंय तसं परत इकडे लिहायला लागलेली असते स्वतःच्या अक्षरात. पत्र लिहून झाल्यावर व्यवस्थित परत रागिनीच्या पर्समध्ये ठेवून येते. कुणाला काहीही कळत नाही. कामिनी मात्र ज्यूस पित असते आणि आता कमळीचं सत्य कसं उघडकीस पाडायचं याच्यासाठी ती स्वप्न रंगवत असते की कमळी कशी तोंडावर पडणार आहे. तोपर्यंत गौरीने काम केलेलं असतं. पत्र बदलून व्यवस्थित पर्समध्ये ठेवून ती निघून गेलेली असते. पुन्हा आजी जेव्हा कामिनीला प्रश्न विचारते हे काय नाटक आहे, तेव्हा सगळं काही गौरीला आठवलेलं असतं. गौरीने कसं हे पत्र बदललं आणि कसं तिथे हे पत्र लिहिलं आणि तिथे गपचूप ठेवून गेली. सगळं काही तिला आठवलेलं असतं. नकळतपणे आपल्या गौरीने कमळीला वाचवलेलं असतं सगळ्या संकटातून. तिला धक्का बसलेला असतो. ती म्हणते हे शक्यच नाहीये. अन्नपूर्णा आजी म्हणते, शक्य नाही मग समोर काय दिसतंय? काय नाटकं लावली आहेत ग तुम्ही? मी 4-5 वेळेला चेक केलंय. रागिनीला विचार हवं तर. असं होऊच शकत नाहीये बघ. तिला तेव्हा वेगळंच अक्षर होतं, खरं सांगते मी. म्हणते, वहिनी माझ्या डोळ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे. बरोबर आहे, असेल माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम. वय वाढलंय ना, वयानुसार होतं ग असं. राजन म्हणतो, आत्या असं वागताना तुम्हाला लाज नाही वाटली का ग? रागिनी तू सुद्धा आत्याला साथ देते, जरा सुद्धा लाज वाटत नाही? गौरीने माझ्यासाठी लिहिलेल्या पत्रांचा सगळ्यांच्या समोर असा तमाशा मांडला का? लाज नाही वाटली खरंच? त्याच्या पर्सनल गोष्टीला हात लावू नये एवढेही मॅनर्स नाहीये का तुम्हाला? मुळी म्हणते, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, माझ्या बाबांचं नाव का लावत नाही आणि रजिस्टर मध्ये माझ्या आईचं नाव गौरी का लिहिलं नाही? हा प्रश्न सगळ्यांनाच आहे. कमळी आता इमोशनल झालेली असते आणि म्हणते, माझ्या आईचं नाव गौरी जरी असलं तरी आबा तिला सरोज म्हणतात आणि सगळं गाव तिला सरोज म्हणजे सरू म्हणूनच ओळखतं. पत्रावर सरोज असंच नाव लिहिलेलं आहे. त्यामुळे मी सुद्धा माझ्या नावापुढे म्हणजे वडिलांचं नाव लिहायची आईचं लिहिते आणि आईचं गौरीच्या ऐवजी सरोज लिहिते. आईचं नाव आता सगळीकडे कागदपत्री किंवा सगळ्यांनाच माहिती येते सरोज आहे. राहिला प्रश्न माझ्या बाबांचं नाव का लावत नाही, कारण माझा बाप कोण आहे आता थोड्या दिवसापूर्वी कळलं, मग मी राजनचं नाव कसं लावणार? ही म्हणते, हो सरू काकीला आधीच माहिती होतं, अशा उच्चापती तुम्ही नक्कीच करणार. ही म्हणते, तुमच्यामुळे कमळीला काही त्रास होऊ नये म्हणून सरू काकीने सगळं काही आधीच
प्लॅनिंग करून ठेवलं होतं कमळीला, म्हणूनच इतके दिवस तुमच्या सगळ्यांपासून लपून ठेवलं होतं. ती म्हणते जेव्हा तुमच्या समोर आली तेव्हा सुद्धा अन्नपूर्णा आजीची नात नाही हे सांगण्यासाठी धडपड करतात. तिने आता कमळीला साथ दिलेली असते. कामिनी रागिनी अनेका बरोबर तोंडावर पडलेले असतात. अन्नपूर्णा आजी आता कमळीची माफी मागत असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात कमळी प्लीज मला माफ कर, माझ्याकडून खरंच चूक झाली, मी यांच्यावर विश्वास ठेवला आणि तुला नको नको ते बोलले. अन्नपूर्णा आजी म्हणतात इतक्या वेळा मी फसवलं गेली ना, आता माझा कशावर चांगलं किंवा वाईट, खरं किंवा खोटं यावर काहीच विश्वास राहिलेला नाही. मन सांगायचं ग तूच माझी नात आहे, जे काही चाललंय ते समोर सत्य होतं आणि दुसरीकडे मन मानायला काय तयार नव्हतं. खरंच माझाही गोंधळ झाला, मला माफ कर कमळी. एवढी प्रेम करणारी माझी नात खोटी कशी असू शकते? अन्नपूर्णा आजी म्हणता माझी कमळी खोटी असूच शकत नाही. कुणावर विश्वास ठेवायचा ते कळतच नव्हतं. खरंच माझा गोंधळ उडून गेला, मी मान्य करतेय. अन्नपूर्णा आजीला फार गिल्टी फील झालेलं असतं आणि सारखं त्या कमळीची समजूत काढण्यामागे लागलेले असतात. कमळीला वाईट वाटलं, कमळीचा अपमान केला, कमळीला विचार न करता खूप काही बोलले, इथून निघून जा, तोंडही दाखवू नको, काय काय अन्नपूर्णा आजी बोललेले असतात. सगळ्या गोष्टींमुळे आता त्यांनाही त्रास व्हायला लागलेला असतो. कामिनीच्या बोलण्यात अडकले आणि बिचाऱ्या माझ्या कमळीला दुखवलं आणि नको नको ते बोलले. कमळीला तर बोललेली असते अन्नपूर्णा आजी, राजनला सुद्धा खूप काही बोललेली असते, पण कमळीला फारसं काही वाटत नाही, कारण आजीला आजी आहे आणि आजी नातीवर एवढा अधिकार तर दाखवू शकते. अन्नपूर्णा आजी म्हणतात देवीच्या कृपेने सगळं काही सत्य समोर आलं, फार बरं झालं, वेळेवर सगळं काही कळालं, नाही तर फार मोठा अनर्थ झाला असता आणि कायमची माझ्या आयुष्यातून निघून गेली असती कमळी. तू खरंच मला माफ कर, मी चुकली आहे, मी मान्य करतेय. फसवणुकीच्या धक्क्यानं मी संपले असते, खरं सांगतेय, मी पुन्हाच गेली असते कमळी. मी म्हणते आजी असलं काही वंगाळ बोलायचं नाही आणि असं काही होणार नाहीये, तुम्ही कुठेच जाणार नाही आम्हाला सोडून, आम्हाला सगळ्यांना तुम्ही हव्यात. आहे ना तुमची मोठी नात, त्या आजीला काही चू देणार नाही, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आत्ताच सांगतेय मी. त्यावर आता तरी विश्वास ठेवणार ना, की कुणी काही सांगितलं की त्यांच्या बोलण्यात येणार? अन्नपूर्णा आजीला कमळी जरा स्पष्टच बोलून घेते. कामिनी रागिनीने खाली माना घातलेले असतात अगदी शर्मेने. अन्नपूर्णा आजी म्हणतात नाही कमळी, आता कधीच असं होणार नाही, ती काही होऊ दे, मी तुझा अविश्वास कधीच दाखवणार नाही, खरंच चूक झाली आणि ती मान्य करते. अन्नपूर्णा आजी कमळीला घट्ट अशी मिठी मारतात. ऋषीला फार आनंद होतो की अन्नपूर्णा आजीला त्यांची नात परत मिळाली. कमळीलाही रिलॅक्स असं फील होतं, कारण कमळी खोटी ठरली असती तर सगळ्याच पचका झाला असता. अन्नपूर्णा आजी आता जरा सावरलेले असतात, रागारागाने पुढे येतात आणि रागिनी आणि कामिनी असं जोरात म्हणतात परदारा परत कुणावर असे भलते सलते आरोप कराल तर मी केलेल्या चुकीची शिक्षा तुम्हाला लगेच मिळणार आहे. अन्नपूर्णा आजी म्हणतात नयनतारा या दोघींना तुझ्या घरी कामाला लाव, म्हणजे त्यांची अक्कल जरा जागेवर येईल. त्या रंगपंचमी ना, रंगपंचमीची सगळी कामं या दोघी करतील आणि तू हवं नको ते सगळं काही काम यांच्याकडून करून घे, मी तुला सांगते. स्वयंपाक सुद्धा या दोघीच करतील आणि त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे. कामिनी आणि रागिनीची चांगलीच अक्कल जागेवर आणलेली असते अन्नपूर्णा आजीने. नयनताराच्या घरी त्यांना धुणं भांडी करायला लावलेली असते. राजन आणि कमळी एकमेकांकडे बघतात आणि एकमेकांना आधार देतात अगदी डोळ्याने खुणावून. त्यांनाच फार असा आनंद झालेला असतो की कामिनी रागिनीला शिक्षा मिळाली, तेही नयनताराच्या घरी. त्यांनी जो तमाशा मांडलाय त्यामुळे तोंडावर पडलेले असतात आणि शिक्षा त्यांना काही झालं तरी भोगायलाच लागणार असते. लाज आणलेली असते या दोघींनी. इकडे आता अनिका कोणाशी तरी फोनवर बोलत असते. कालचा तमाशा जो लेटरचा असतो तो सांगत असते. ती कोण गौरी भौरी आहे ना, ते प्रूव्ह झालंय, सगळं काही पचका झालाय बघ प्लॅनचा. पोरात असा अनिकाला दगड फेकून मारलेलं असतो, अनिकाला बलून मारलेलं असतो. काही गुंडाळ मुलं असतात, ती जोरात अशी ओरडते काही अक्कल आहे का, मला कसं बलून मारला रे, काही संबंध आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं मी कोणी तुम्हाला माहिती आहे का. ती मुलं उर्मटपणे हसत असतात अनिकाकडे बघून. अनिका महाजने मी लाज वाटत नाही का रे. पोरं म्हणतात कसं मारला म्हणजे दाखवतो की, आणि अनिकाच्या अंगावर सगळे बलून फोडायला लागलेले असतात. स्वतःही रंगाने भरून आलेले असतात, अनिकाला भरवायला लागतात. अनिका म्हणते परत मारायचं नाही, मी कोण आहे माहिती का, महाजन एम्पायरची क्वीन, मी क्वीन अनिका महाजन, खबरदार परत जर असं करशील तर. एक बलून फेकून मार मला, तुला कशी मारून टाकते बघ. आणि तरी परत एक फेकून मारलेला असतो अनिकाला बलून. जोरात अशी ओरडायला लागलेली असते अनिका, ग्रॅनी आजी मॉम, ग्रॅनी आजी मॉम. एवढ्यात काय या पोरांच्या अंगावर रपारप रपारप असे बलून आलेले असतात. आता हे बघतच राहतात की एवढी हिंमत कोणाची, आम्हाला भिजवतोय कोण. ते म्हणते काय रे डुकरांनो, एकटी पोरगी दिसली की लगेच मस्ती सुचली, काय रे डुकरांनो, मनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवायची ना निर्लज्जांनो. लाज नाही वाटत करे असं वागायला, एकट्या पोरीला गाठलं आणि निर्लज्जपणा नालायकपणा करताय. मुळी आनंदासाठी असते, आनंद व्यक्त करण्यासाठी, असा नालायकपणा करण्यासाठी नाही. मुळी इतकी बोलायला लागलेली असते त्यांना, शर्मेने माना खाली घालत असतात. ते कोणाला त्रास देण्यासाठी होळी नसते, फक्त आणि फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी होळी खेळायची असते. एवढी मोठी घोडी आहे तरी पण आकला नाही का रे तुम्हाला, नुसती घोड्यासारखी वाढला. शहाणपणा शिकवायचं नाही आम्हाला. तू कोण गो आमची अक्कल काढणारी, शहाणी लागून गेलीस, मोठी बहीण आहे, तुला काय करायचं रे डुकरा. अनिका म्हणते कमळी
ज्यांनी इतके बलून्स फेकून मारले, इतके लागत होते मला की बस नको मारू म्हटलं तर मुद्दा मारत होते. अनिकाला म्हणते हे घे आणि तू मार आता त्यांच्यावर. अनिका घाबरू नको, मी आहे, मार यांना. बघू कोणात हिंमत आहे तुला आता बलून मारण्याची, तू मारच यांना. तुमच्या दोघांच्या मध्ये मी उभी आहे, मला पार करून तुझ्याकडे कसं जातो मी बघतेच. हिंमत असेल तर मारा की, मारा मारा. कमळी म्हणते असं घाबरून चालत नाही. अनिका यांनी शहाणपणा केलाय ना, त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर द्यायचं, त्यांची अक्कल जागेवर आणायची. घाबरून जमणार नाही अनिका, घाबरायचं अजिबात नाही. इकडांना असं घाबरायचं नसतं, घाबरवतात कारण आपण घाबरतो म्हणून. आपण घाबरलं नाही तर यांचं काहीच चालणार नाही. पोरींनी असं मुळूमुळू रडायचं नाही, तर त्रास देणाऱ्यांना रडवायचं. कळतंय का अनिका? आता कमळीच्या अंगावर मारायला लागलेले असतात. कमळी अनिकाला घेऊन खाली बसते आणि त्यांना असे काय बोलून फेकून मारलेले असतात, तिथून ते पळूनच जातात. कमळी म्हणते अनिका ठीक आहे ना, लागलं नाही ना तुला. कमळीने परत एकदा अनिकाला वाचवलेलं असतं गुंड मुलांच्या तावडीतून. का म्हणते बरं झालं कमळी यांचा पचका केला, खरंच खूप बरं झालं. आणि का म्हणते मला एक गोष्ट कळत नाहीये, तू माझी कशी मदत केलीस ग? कशी मदत केली म्हणजे काय? त्यांनी त्रास दिला मग काय मी गप्प बसू होय? एका बाईनं दुसऱ्या बाईच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं असतं. आणि का जरी असलं तरी आपण एका बाईची मदत केलीच पाहिजे. तसंही तू माझी बहीण आहे, मी तर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारच ग अनिका. कमळी म्हणते तू मान नाही तर नको मानू, मी तुझी बहीण आहे हे मी मानणारच आणि 100% तुझी साथ मी देणारच. पण बहिणी बहिणी आहे आणि हे सत्य बदलू शकत नाही. आपली वाली टीम आहे आणि हे विसरायचं नाही. आता रागिनी आणि कामिनीची चांगलीच जिरवलेली असते. घरातलं सगळं काम त्यांना करायला लावलेलं असतं. लगेच रागिनी रडकुंडीला आलेली असते, आई सगळं काम करायला लागते बघ की. काम करून कंटाळा आलाय खरं सांगते मी. रागिनी आणि कामिनी फार चिडलेले असतात. कामिनी म्हणते मला फार आनंद वाटतोय का हे सगळं करायला, पण करायला लागते, मजबुरी आपली. त्यात काही निंगी आलेली असते. रागिनी आणि कामिनी स्टॉलच्या जवळ उभे असतात. निंगी म्हणते रागिनी मॅडम असं काय करताय? रागिनी मिठाई खायला लागलेली असते. निंगी तिच्या हातून मिठाई घेते आणि खाली ठेवते. पाहुण्यांसाठी मिठाई आहे ना, तुम्ही नसती खायची. अन्नपूर्णा आजीने लक्ष ठेवायला लावलंय तुमच्या दोघींवर, काय चाललंय काय नाही म्हणून लक्ष ठेवतोय बरं. बंड्या सुद्धा बोलू लागतो निंगीला. कामं सुद्धा करून घ्यायची तुमच्याकडून, जे असतील ती तुम्हाला सांगायची असं सुद्धा सांगितलंय अन्नपूर्णा आजीने. कळतंय का रागिनी कामिनी मॅडम? निंगी म्हणते अन्नपूर्णा आजीने स्पेशल निरोप दिला, सगळी कामं सजावट झाल्याशिवाय काहीच खायला द्यायचं नाही. रागिनी म्हणते आम्ही सुद्धा पाहुणे आहोत, आम्ही सुद्धा खाऊ शकतोय. काही खाल्लं तर काही प्रॉब्लेम आहे का? काही तुम्ही पाहुणे पण बाकीच्या पाहुण्यांसारखं नाही ना, जरा वेगळेच पाहुणे ना, म्हणून त्यांना त्रास द्यायला आला, सगळ्यांचे भांडे फोडायला आला, बरोबर ना? याचं भांडं फोडायचं त्याचं भांडं आणि शेवटी पडता तोंडावर तुम्ही दोघीच. निंगी अशी काय चुरू चुरू बोलत असते रागिनी कामिनीला. कामिनी म्हणते काय गे वट्ट 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 वट्ट, तू कोण आम्हाला सांगणारी, शहाणपणा करणारी? चल इथून निघ, तुझा काही संबंध नाहीये. निंगी म्हणते राहिलं तुम्ही काय करा काय ना करू, आम्हाला काही देणं घेणं नाही. पण कामाचं अर्धवट राहिली तर शिक्षा तुमची वाढणार ना, त्याचं वाईट वाटतंय. जाऊ दे, आम्हाला काय देणं घेणं, जातो आम्ही. आणि बड्ड्या निघून गेलेले असतात. रागिनी तर रडायलाच लागलेली असते. आई शिक्षा अजून वाढणार म्हणजे अजून कामं करायची. निने आणि रागिनी दोघीही घाबरलेले असतात. शिक्षा वाढल्यावर काय काय कामं सांगतील ग अजून? मिनी म्हणते रागिनीला खा ना तू. रागिनी म्हणते आई मला खायचं नाही का बाई, शिक्षा वाढेल, मला नकोय काही खायला. आता काही सहन करत नाहीये आणि तू का सहन करतेय मला हेच कळत नाही आई. रागिनी म्हणते कामिनीला तुझी शस्त्र काढ आणि यांना कर की असे वार कर सपासप सपासप. कामिनी म्हणते हो रागिनी, कळलं रिलॅक्स. काय करणार आहे, खा ना बाई थोडस, मग करते यांच्यावर वार. अगं बाई पटकन तोंडात टाक, एकदा सगळी बाहेर आली की मग तुला खाता पिता येणार नाही, आत्ताच सांगतीये. होळी खेळायला बाहेर आले की मग बघ काय काय प्लॅन करते. रागिनी म्हणते ते सगळे होळी खेळायला बाहेर आले ना, इथे थांबणार नाही, मी चालले घरी, मला एकटीला इथे सोडून जाणार, पर्याय नाहीये. मला काय ठरलंय, मुलीला काळी काळी होळी करून मग जायचंय, कळलंय ना, तिचं तोंड काळं करायचंय. त्या उभं राहून कामं झेपणार नाही, मी चाललीये, तुला काय करायचंय ना काळं गोरं तुझं तू कर. रागिणी चाललेली असते. कामिनी म्हणते पळकुटे जा निघून. कामिनी आता रागिनीला इमोशनल करत असते कारण ती एकटी पडणार असते. मी तुला हेच संस्कार दिले का अर्ध्यातून डाव असा टाकून पळायचं? मी काही शिकवलं का ग मला? शिकवलं असतं ना आता ही माझी अवस्था नसती, पण मला कधीच काही शिकवलं नाही. मी पळाले ग, बाय, तुला काय करायचंय ते कर ग बाई, मी चालले. जा. आता कामिनी चिडचिड करायला लागलेली असते कारण रागिनी तर पळून गेलेली असते. अशील ग, मी मारती इथे माशा. मी म्हणते लढवय्या आहे मी, लढवय्या. युद्धात असतात ना लढवय्या तशी. युद्धात मधून असं निघून जात नाही हार मानून, मी लढत राहणार अगदी शेवटपर्यंत. मी म्हणते आयुष्यभर विसरणार नाही ती कमळी असं काय वार करणार आहे तिच्यावर. आता ऋषी छान असा झोपी गेलेला असतो. अनिका आलेली असते ऋषीला त्रास देण्यासाठी, रंग लावण्यासाठी. ऋषी छान असं झोपलेला असतो आणि अनिका येऊन त्याला आता सगळं काही झोपतं मोडणार असते आणि सगळं रंगवणार असते. का ऋषीला रंग लावणार तेवढ्यात काही जोरात अनिका असा आवाज येतो नयनताराचा. काय चाललंय ग अनिका? म्हणतो अनिका तू माझ्या रूम मध्ये काय करतेस ग? म्हणते काय करतेस म्हणजे हा काय प्रश्न आहे ऋष? तिला कलर तुला लावायचं होतं म्हणून गुपचूप आली होती मी. व्हॉट नॉनसेन्स, काय करते अनिका? मला आवडत नाही, मला अजिबात कलर लावू नकोस. मूर्खपणा आहे तुझा, मूर्खपणा.
नयनतारा म्हणते अनिका हे सगळं थांबवा, जर घर खराब केलेलं चालणार नाहीये. रंग वगैरे बाहेर गार्डन मध्ये खेळायचे, लगेच बाहेर व्हायचं. आता उठलाय बघतीस जरा फ्रेश तर होऊ दे त्याला. बाहेर येईल तेव्हा त्याला लाव, आत्ता बाहेर निघ अनिका. नयनतारा रागवते आणि अनिकाला बाहेर काढून देते. ती म्हणतो थँक्स, वाचवलं तू हा आई. नयनतारा म्हणते रेडी हो लवकर. हो आलोच मी. इकडे आता निंगी आणि कमळी आलेले असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात तुम्ही बोलवलंय? हो या या. निंगी आणि कमळी आलेले असतात अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये. रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं एका आवाजात निंगी आणि कमळी अन्नपूर्णा आजीला म्हणतात. आजी फार अशा खुश आनंदी असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आज, एकत्र साजरा करणार आहोत त्यामुळे मला तर फार आनंद झालाय मुलींनो. कमळी म्हणते लय मज्जा करायची आजी. बस ग कमळे इथे, तू पण बस इथे चल. ग तेल लावतीये तुम्ही, ते रंग खेळताना केमिकल वगैरे असतं, तेल लावलं की काहीच रिॲक्शन होत नाही, ते अंगाला चिटकतच नाही तेलामुळे. आधी तेल लावायचं असतं आणि मग रंग खेळायला बाहेर जायचं असतं, कळतंय का? लाकी लगेच निघून जातो. कमळीला निंगीला थोडं थोडं तेल लावलेलं असतं अन्नपूर्णा आजीने. कमळीला इतकं छान वाटतं की माझी आजी एवढं कौतुक करते माझं. अन्नपूर्णा आजीला तर फार छान वाटत असतं नातीचं एवढं कौतुक कर. कमळीच्या केसांना सुद्धा तेल लावलेलं असतं, केसांवर सुद्धा काही वाईट परिणाम होऊ नये म्हणून तोंडाला हाताला सगळीकडे तेल लावलेलं असतं अन्नपूर्णा आजीने. ऋषी आलेला असतो. वा तेल वगैरे हे काय आजी? अरे रंग लावले की केमिकलचा इफेक्ट होतो शरीरावर, स्किन खराब होते, त्यासाठी तेल लावून गेलं की काहीच होत नाही, कितीही रंग खेळा. ऋषी ये की तू बस, तुलाही लावते मी. अन्नपूर्णा आजी आता ऋषीला तेल लावायला लागलेले असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात अरे ऋषी पंच औषधांची वेळ झालीये बघ, आत्ता मला आठवलं, एकच मिनिट हा. अन्नपूर्णा आजी म्हणतात कमळी तोपर्यंत ऋषीला तेल लाव, मी आलेच बघ लगेच. म्हणतो आजी आओ, आणि कमळीकडे बघायला लागलेला असतो आणि कमळी ऋषीकडे बघते. दोघांनाही ऑकवर्ड फील होतं की कमळी कशी लावणार ऋषीला तेल. कमळी आता तेलाची वाटी निंगीकडे देते आणि तू लाव सारांना तेल असं सांगते. ते डोसक्यावर पडली का कमळे, मी कशी लावू ग सारांना, तू लाव, मी नसते लावत. मी आणि ऋषी एकमेकांकडे बघत थांबलेले असतात. दोघांनाही अगदी कसं तरी फिलिंग होत असते की आता काय करायचं. ऋषी सरांना तेल लावायचं म्हणजे जरा अवघडल्यासारखं होत असतं कमळीला. बघू आता कमळी ऋषी सरांना तेल लावणार का आणि खरंच त्यांच्या प्रेमाची जाणीव त्यांना होणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. काय रंगपंचमीची धमाल केलेली असते, इतके काय रंग उधळलेले असतात यांनी. प्राजक्ता म्हणते कमळी अजून तशीच आहे. निंगी म्हणते ती कधीच कोणाच्या हाती लागत नाही, त्यामुळे ती कधी रंग लावूनच घेत नाही. ऋषी म्हणतो कोण म्हणतं तिला कोणी रंग लावत नाही. अहो सर ती कोणाच्याच हाताला येत नाही, बघा तुम्ही ट्राय करून, ती लावूनच घेत नाही. म्हणतो बघू आता कशी वाचते मायापासून. कामिनीने इतका घाणेरडा कलर आणलेला असतो की 4 दिवस तो कलर जाणार नाही, तोही काळा. तो अनिकाला म्हणते की आता लाव तू कमळीच्या चेहऱ्याला. कमळी आता ऋषीपासून लांब लांब पळत असते, पडायला लागलेली असते. ऋषी तिला ओढतो, सावरतो आणि दोघं एकमेकांकडे अशी काय बघायला लागलेली असतात की ऋषी आणि कमळी एकमेकांमध्ये जणू काही हरवून गेलेली असतात. सायबा मात्र यांच्याकडे छान असा बघत असतो की या दोघांचं चाललंय तरी काय. बघू आता ऋषी कमळीला रंग लावणार का आणि कमळी ऋषीकडून रंग लावून घेणार का. कामिनीने जो प्लॅन केलाय तो सुद्धा सक्सेस होणार का. अनिका येऊन कमळीला रंग लावणार का. सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हवी असेल तर बघायचं मित्रांनो पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.